इकडं एक छोटासा झाप छोटीची वस्ती आहे पहा. आमच्या रानातली वस्तीला आमच्याकडे झाप म्हणतात. त्याचा दरवाजा इकडे आहे पहा. एकदम धसानावर डोंगराला पार साहित्य कसा नेलाय ना ते पण आपल्याला दाखवणार आहे मित्रांनो. आता तर चला, काल कसं काय नेलाय ते उचलूनच नेलाय सगळं डोक्यावरती. बैलांनी काय लाईट नाही ना, लाईट नाही, काल बैलांनी झुपून येडानी रस्ता पण नाही, रस्ता पण नाही बा. येडानी असा म्हणजे अशी फरफट पडले बैलांनी झुप. आणि ते कागद सुद्धा असा बैलांनी झुपून काही खांदेऊन यायला का. हा, बैलांनी खान देऊ कागद उचलूनच नेला आम्ही डायरेक्ट. एकाच दमामध्ये इथपर्यंत आणला होता. इथून वरती 2-3 दम झाले होते आमचे, सगळे 5-6 दम झाले. 6 दम झालते ना. तर एकदम डोंगरात मित्रांनो, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. आता ती परिस्थिती तुम्हाला पाय भेटणारच आहे. आपण चालू आहे आता त्या डोंगराला सोबत रामदास. तर मित्रांनो, अक्षरशः या दस्तानावर चढता चढता दम लागलाय. बरंच लांब जायचे आपण आपल्याला अजूनवर. तर दोस्तांनो, आता जवळजवळ आपण सपाटीला आलोय. आता ह्या पूर्ण माळाला पोचलोय मित्रांनो. हा एक अभयारण्याचा पट्टा आहे. आपण ह्या झाडांना चालू आहे. जबरदस्त असा जंगल आहे पहा मित्रांनो. किती जबरदस्त अशा जंगलामध्ये आणि डोंगराळ भागामध्ये ही शेती आहे. इकडं एक छोटासा झाप छोटीची वस्ती आहे पहा. कुड घालेल आणि काहीशी वर कागद टाकीतात, काही कवला. पण इकडं रानामध्ये राहायचा आनंदच वेगळा राहतो मित्रांनो. पोह आता आतून कसं आहे, याला दरवाजा कुईकून नाही बरं. पोह आपण पूर्ण मोठी वस्ती आहे. पाकूड घालेले आणि काही ठिकाणी कागद आणि काही ठिकाणी कवला. तेही वादळानं पडून गेलं खाली काही. पण ही वस्ती पहा जंगलातली. आता एक कोडा मातीचं घर आपण आतमध्ये जाणार आहे पूर्ण. आणि ह्या झापाचा म्हणजे आमच्या रानातली वस्तीला आमच्याकडे झाप म्हणतात. त्याचा दरवाजा इकडे आहे पहा. हांड इटंच येते हे बाई. हांड यांची तोडा थोडीशी अशी निघून जायला ती. आणि आतमध्ये पाहू कसं आहे, किती मोठी जागा आहे ही. आतमध्ये जावं मित्रांनो, आतमध्ये चालू आहे. आणि हे बा काही सरजाम इडं अटकावले बा. कोडका अटकायला इडं. आणि इडं जू म्हणजे अवताची जनावरं सोडली का त्या जू सगळं साहित्य इकडं किनी आहे साईडला. त्या सगळं साहित्य इडंच. आता एवढं 2 किलोमीटर 2 ते 2.5 किलोमीटर धसानावर यायचे म्हणजे या साहित्य वाहण्यापेक्षा ह्या वरच ठेवतात मित्रांनो. तिकडं पुढं वखर ठेवला आहे. म्हणजे आपण ह्या झापामध्ये आलो आहे. आता खाटे ते बा झोपायला. अजून याची दुरुस्ती झाली नाही. आता इकडून ह्या पूर्ण पडेल आहे. आता याच्यावर थोडासा काहीतरी असा वांबान आणि कागद टाकून किंवा कवला टाकून आता ह्या दुरुस्त करतील. पण यावर्षी ना मित्रांनो, पावसानं लवकर सुरुवात केल्यामुळं वेळच भेटत नाही शेतकऱ्याला. किती सुंदर आणि जागा पण मस्त आहे मित्रांनो. एक जोड आरामशीर इथं राहत आहे. आणि दोस्तांनो, आता एवढं इथे आहे ना ह्या डोंगरावर ही फक्त एकच वस्ती आहे. बाकीच्या वस्ती आहे ती, पण त्या बऱ्याच लांब आहे ती. काही डोंगराच्या खालच्या साईडला ती. पण ह्या सपाटीला ह्या डोंगरावर इथं ही एवढीच वस्ती आहे पूर्ण घनदाट जंगलामध्ये. आणि हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आज आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला. एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.